आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांनी आज एक दिवसीय संप पुकारला आहे। या एक दिवसीय संपाच्या आंदोलनात देशातील 25 कोटी कामगार तसेच 10 प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या असून या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। शहरातील कल्याण भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा क्यूमाइन क्लब या ठिकाणी आल्यावर त्याचा समारोप करण्यात आला। केंद्रीय कामगार संघटनेचा देशव्यापी कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंबंधी मोर्चा व देशव्यापी हडताल आयोजित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा आयटकच्या वतीने तसेच कामगार कृती समन्वय समितीच्या वतीने धुळे शहरात मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन आज सादर करण्यात आले। तसेच आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना व इतर संघटना या मोर्चात सहभागी होत्या। आशांना किमान 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। आशांना दिवाळी बोनस मिळाली पाहिजे। आशा कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामासाठी मोबाईल टॅब मिळाला पाहिजे। तसेच त्यांनी केलेल्या कामाच्या आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड यांचा सर्वे करून 1 ते 1.5 महिना वर्ष झाले तरी त्यांना या कामाचा मोबदला मिळाला नाही। तो मोबदला मिळाला पाहिजे। गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते मिळालं पाहिजे। त्यांना किमान वेतन 36,000 रुपये मिळालं पाहिजे। आणि आता आपल्या जिल्ह्यात जे गुगल लोकेशनची जी सक्ती करण्यात आली आहे ती सक्ती गट प्रवर्तकांतून उठवली पाहिजे। अशा विविध मागण्यांचं आमचं निवेदन असून आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच RDC साहेब यांना सादर केलं आहे। ओके। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका।